Okay, up to here we have seen the history of this GPS. Okay, now we will continue. In history, the some part is remain that I will explain. In 1980s, आता ह्याच्यानंतर in 1980s, the civilian scientists began to use the GPS for non-military purpose. आता 1980s नंतर civilian scientists जे काही आपल्यासाठी काहीतरी बनवणारे म्हणजे रेग्युलर माणसांसाठी जे काही बनवणारे सायंटिस्ट आहेत, the civilian scientists began to use the GPS for non-military purpose. नॉन मिलिटरी पर्पज साठी जीपीएसचा उपयोग कसा करता येईल त्याच्यासाठी काय ऍडव्हान्समेंट करता येईल याचा विचार करू लागले त्याचे डाटा कलेक्शन अँड ऑल दिस थिंग्स. ओके, सिन्स देन जीपीएस यूज द प्रायव्हेट सेक्टर अराउंड द वर्ल्ड हॅज इन्क्रीज्ड ड्रॅमॅटिकली. मग जेव्हा हा डाटा कलेक्शन साठी म्हणजे कुठलं लोकेशन कुठं आहे, कुठलं ऑफिस कुठं आहे, ठीक आहे, कोणतं ऑफिस कुठं आहे, कुठला एरिया कुठल्या अंतरापासून किती डिस्टन्सवर आहे, ती टोपोग्राफी कशी आहे, अशा वेगवेगळे रेग्युलर पर्पज साठी जीपीएसचा उपयोग जेव्हा होऊ लागला तेव्हापासून सिन्स देन जीपीएस यूज इन द प्रायव्हेट सेक्टर अराउंड द वर्ल्ड हॅज इन्क्रीज्ड ड्रॅमॅटिकली. ओके, मेनी कंपनीज नाउ प्रोव्हाइड द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस युटिलायझिंग द जीपीएस टेक्नॉलॉजी. आता भरपूर कंपन्या आहेत ज्या डिव्हाइसेस प्रोव्हाइड करतात किंवा बनवतात ज्यात जीपीएस टेक्नॉलॉजी वापरली आहे. ठीक आहे, मेनी कंपनीज नाउ प्रोव्हाइड द प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस युटिलायझिंग द जीपीएस टेक्नॉलॉजी. म्हणजे मोबाईल जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये जीपीएस टेक्नॉलॉजीनी मॅप तुम्ही प्रोव्हाइड केलाय किंवा जीपीएस ट्रॅकर. आता नवीन जे ऍडव्हान्स गाड्या असतात त्याच्यामध्ये मोबाईल नसतो पण एक स्क्रीन असते आणि त्याच्यामध्ये जीपीएस वापरलेला असतो. ठीक आहे, किंवा आता स्मार्ट वॉचेस जर बघितले त्याच्यामध्ये पण जीपीएस टेक्नॉलॉजी वापरली असते. ठीक आहे, सो मेनी कंपनीज नाउ प्रोव्हाइड अँड provide the services utilizing the GPS technology. In a study conducted by the Rand Corporation in the 1990s, the projected civilian uses for the GPS were expected to exceed those of the military by ratio of 8:1. ठीक आहे,
म्हणजे तेव्हा त्यांनी रँड कॉर्पोरेशनने असं प्रिडिक्ट केलं इन 1990s मध्ये की मिलिटरी पर्पज साठी जो काही उपयोग होतो त्याच्यापेक्षा जास्ती सिव्हिल पर्पज साठी हा जीपीएसचा उपयोग होऊ शकतो इन अ proportion of 8:1. It was dramatic growth of in the civilian sector use of the GPS that brought the premature and the end to the military's intelligence detailing of the signal received by the civilian GPS receivers, also called as selective availability. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल की लोकांना जर मिलिटरी पर्पजचा जो उपयोग आहे सेम जर पर्पज जर लोकांना वापरता आला तर मिलिटरी मध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या लीक आउट होऊ शकतात. मग त्याच्यासाठी जे काही सिव्हिल लोक आहेत त्यांना फक्त सिलेक्टिव्ह थिंग्सच बघता येतील असं त्यांनी रिस्ट्रिक्शन दिले. ओके, विथ सिलेक्टिव्ह अवेलेबिलिटी इट वॉज मेड अवेलेबल ऑन मे 2 मे 2000. ठीक आहे. 2 मे 2000 पासून रिस्ट्रिक्शन आणले. डिग्री साइंड बाय द फॉर्मल प्रेसिडेंट ऑफ क्लिटॉन. ठीक आहे. त्यांनी सांगितलं की बायफर्केशन केलं सिव्हिल पर्पज साठी काय आणि मिलिटरी पर्पज साठी काय. ठीक आहे. नाउ हाऊ जीपीएस ऍक्च्युअली वर्क्स. ठीक आहे. आता इथं बघा हाऊ द जीपीएस ऍक्च्युअली वर्क्स. आता इथं तुम्हाला नीट समजून जाईल की जीपीएस कशा पद्धतीनं वर्कआउट होतं. ठीक आहे. दिस इज द मास्टर स्टेशन. दिस इज द मास्टर स्टेशन. ओके, हे जे आहे हे मास्टर स्टेशन आहे. ओके, देन दिस इज द मॉनिटर स्टेशन. तिथून तुम्ही सगळ्या गोष्टी मॉनिटर करता. दिस इज द मॉनिटर स्टेशन आणि हे ग्राउंड अँटिनाज आहेत. ठीक आहे. हे ग्राउंड अँटिनाज आहेत. ऑल दीज आर कोरिलेटेड विथ द आणि हा युजर सेगमेंट. ठीक आहे. हा युजर सेगमेंट म्हणजे आपण मोबाईल वगैरे ठीक आहे अशा गोष्टी. ठीक आहे. तर ऑल दीज 4 सेगमेंट्स रिलेट विथ द स्पेस सेगमेंट. ठीक आहे. हे जे आहेत हे स्पेस सेगमेंटची त्यांचं कोरिलेशन ठेवतात. ठीक आहे. दिस इज द स्पेस सेगमेंट. स्पेस सेगमेंट म्हणजे सॅटेलाइट सिस्टीम. ठीक आहे. ऑल दिस कोरिलेट विथ द दिस पर्टिक्युलर स्पेस सेगमेंट आणि त्यांच्याकडून त्यांना सिग्नल सिस्टीम मिळते. ठीक आहे. नाव मास्टर स्टेशन आणि मॉनिटर स्टेशन आणि ग्राउंड अल्टरनेट स्टेशन त्यांचं पण एकमेकांशी कोरिलेशन असतं की ही जी माहिती आली ती इंटरप्रिटेट करून एकमेकांना देतात. ठीक आहे. पण त्यांचं मेन जे आहे कोरिलेशन विथ द स्पेस सेगमेंट म्हणजे स्पेस मध्ये जे काही सॅटेलाइट आहेत त्यांच्याशी यांचं कोरिलेशन आहे. मास्टर स्टेशनचं मॉनिटर स्टेशन, ग्राउंड अँटिनाज आणि युजर सेगमेंट. ठीक आहे. त्यांचं एकमेकांशी कोरिलेशन असतं. ठीक आहे. the global positioning system, this three segment of the global positioning system. आता ह्याला आपण काय म्हणतो three segment of global positioning system. The global positioning system is composed of a three segment. कोणते 3 सेगमेंट आहेत तर कंट्रोल सेगमेंट, देन स्पेस सेगमेंट आणि युजर सेगमेंट. ठीक आहे. हा झाला कंट्रोल सेगमेंट. ठीक आहे. हा झाला कंट्रोल. हे जे 3 आहेत किंवा हे जे आहेत हे कंट्रोल सेगमेंट जे कंट्रोल करतायत सगळं गोष्ट. ठीक आहे. दिस इज द कंट्रोल सेगमेंट. ओके, देन दिस इज द स्पेस सेगमेंट. हा स्पेस मध्ये असतो. ठीक आहे. म्हणजे सॅटेलाइट वगैरे जे आहेत ते काय आहेत स्पेस सेगमेंट. म्हणजे 3 गोष्टींचं हे सॅटेलाइट सिस्टीम बनले, जीपीएस सिस्टीम बनले. कशा कशाची तर फर्स्ट इज अ कंट्रोल सेगमेंट जिथून आपण हे सॅटेलाइटला कंट्रोल करतोय. ठीक आहे. तर हे झालं कंट्रोल सेगमेंट. ओके, देन सेकंड वन इज अ स्पेस सेगमेंट. दिस इज द स्पेस सेगमेंट. स्पेस मध्ये जे सॅटेलाइट आहे दॅट कम्स इन अंडर द स्पेस सेगमेंट. आणि युजर सेगमेंट म्हणजे आपण जे त्याचा युजर आहोत, एक तर मिलिटरी असू शकते किंवा आपण जे जीपीएस टेक्नॉलॉजी वापरतो. ठीक आहे. वी आर द युजर सेगमेंट. ठीक आहे. म्हणजे ह्या कंट्रोल सेगमेंटनी हा स्पेसला तुम्ही कंट्रोल करताय पूर्ण स्पेसच्या सॅटेलाइटला आणि स्पेसच्या सॅटेलाइट वरून ह्या युजर सेगमेंटला तुम्हाला माहिती मिळते आणि त्याचा तुम्ही एंड युजर आहात, त्याचा तुम्ही उपयोग करताय. ठीक आहे. सो जीपीएस सिस्टीम इज कंपोज्ड ऑफ थ्री सेगमेंट दॅट इज कंट्रोल सेगमेंट, देन स्पेस सेगमेंट अँड युजर सेगमेंट. Okay, this is a control segment, then this is a space segment and this is a user segment. Okay, these are the three systems which are dependent on each other. एकमेकावर या गोष्टी dependent आहेत. ठीक आहे. Okay, now look what is mean by control segment. ठीक आहे. कंट्रोल सेगमेंट बघा, मास्टर कंट्रोल स्टेशन, मॉनिटर स्टेशन आणि ग्राउंड अँटिना या 3 गोष्टी कंट्रोल सेगमेंट मध्ये येतात. इथं बघा मास्टर स्टेशन
जिथून सगळं मेन जिथून सगळं कंट्रोल होतं. देन मॉनिटर स्टेशन, त्याला मॉनिटर करणारे जे वेगवेगळ्या ठिकाणी जे मॉनिटर स्टेशन आहेत ते, आणि ग्राउंड अँटिना. ठीक आहे, ह्या तिघांचं मिळून तुमचं काय झालं, कंट्रोल स्टेशन. ओके, सो मास्टर स्टेशन, मॉनिटर स्टेशन आणि ग्राउंड अँटिना. ओके, तर ह्याचे असे वेगवेगळ्या ठिकाणी पोझिशन्स आहेत. म्हणजे समजा इथून तुम्हाला एखादं मास्टर स्टेशन आहे, ठीक आहे, हे इथं तुमचं जे युएस स्पेस कमांड स्टेशन आहे, इथं तुमचं मास्टर स्टेशन बनलेलं आहे. ते पूर्ण वर्ल्डच्या ह्याला कमांड करणार आहे. ठीक आहे, दिस इज द मास्टर युएस स्पेस कमांड स्टेशन. ठीक आहे, मास्टर कंट्रोल स्टेशन, इट इज इन युएस. ठीक आहे, अमेरिकेमध्ये आहे ते. देन देर आर सम मॉनिटर स्टेशन, इथं हवाईला आहे. देन इथे एक आहे. ठीक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. असे 4 ठिकाणी तुमचे मॉनिटर करायसाठी त्याला म्हणजे पृथ्वीवर जे काही फिरतंय त्याला मॉनिटर करणं. ऍडिशनली जिथं तुमचं कंट्रोल स्टेशन आहे तिथं पण एक आहे. ठीक आहे, तर असे तुमचे मॉनिटर स्टेशन वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आणि ग्राउंड अँटिना आहेत. ग्राउंड अँटिना पण ठराविक ठिकाणी तुम्हाला, जिथं तुमचे मॉनिटर स्टेशन आहे तिथं तुम्हाला ग्राउंड अँटिना पण दिलेले आहेत टू कंट्रोल दॅट पर्टिक्युलर सॅटेलाइट्स फ्रॉम द ग्राउंड. ओके, सो नाउ वी सी द कंट्रोल सेगमेंट. आता कंट्रोल सेगमेंट मध्ये आपण बघूया, मास्टर कंट्रोल सेगमेंट, दॅट इज MCS, also known as a Consolidated Satellite Operation Center. It is located at the US Air Force Space Command Center at Srichar, काय Srivir Air Force Base. Okay, I have some problem while coding that particular word. Okay, you can अंडरस्टँड. ओके, तर इथं आहे फॉर्मली इन हॅपकॉम AFB. ओके, इथं आहे ते युएस मध्ये. ठीक आहे, तुम्ही फक्त युएस एअरफोर्स स्टेशन असं जरी लिहिलं तरी बास होतंय. ठीक आहे, इन कोलोरॅडो स्प्रिंग. ठीक आहे, हे कुठे आहे तर इन कोलोरॅडो स्प्रिंग इन युएस, इन कोलोरॅडो. ठीक आहे, कोलोरॅडो एरियामध्ये आहे हे कंट्रोल सेगमेंट मेन. ठीक आहे, the MCS responsible for the satellite control and overall system operation. आता हे जे आहे मास्टर कंट्रोल स्टेशन, that is MCS. MCS is responsible for the satellite control and overall system operation. म्हणजे जे काही सॅटेलाइट आपण ग्राउंड वरून सोडलेले आहेत ते सॅटेलाइट कंट्रोल करायसाठी आणि ओव्हरऑल सिस्टीमचं जे काही ऑपरेशन करायचं आहे, तर हे कशा थ्रू चालतं तर मास्टर कंट्रोल स्टेशनच्या थ्रू चालतं. सो MCS इज रिस्पॉन्सिबल फॉर द satellite control and overall operation or overall system operation. Okay, the control segment is made up of master control station. आता कंट्रोल सेगमेंट आहे जे कंट्रोल सेगमेंट, दिस इज मेड अप ऑफ अ मास्टर कंट्रोल स्टेशन, दॅट इज MCS. 4 मॉनिटर स्टेशन, 4 मॉनिटर स्टेशन आहेत, अँड 3 ग्राउंड अल्टरनेट अँटिनाज. ठीक आहे, आणि 3 ग्राउंड अँटिना आहेत. यू कॅन सी हिअर. ठीक आहे, इथं बघू शकता तुम्ही मास्टर स्टेशन जे आहे दॅट इज कंपोज ऑफ 4 मेजर मॉनिटर स्टेशन. 4 मॉनिटर स्टेशन आहेत. यू कॅन सी हिअर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे, 4 मॉनिटर स्टेशन आहेत अँड 3 ग्राउंड अँटिनाज, आणि 3 ग्राउंड अँटिनाज आहेत. 1 2 3. ओके, 3 ग्राउंड अँटिनाज आहेत. हे जे आहेत ते ऍडिशनली तुमच्या कमांड पॉइंट साठी असतात. ठीक आहे, म्हणजे जिथं कमांड पॉइंट आहे तिथं तुमचा मॉनिटर स्टेशन पण असतो आणि ग्राउंड अँटिना पण असतो. त्यामुळे ह्याला आपण कन्सिडर केलेलं नाही. ठीक आहे, तो 4 मॉनिटर स्टेशन, 1 2 3 4, 4 मॉनिटर स्टेशन आणि 3 ग्राउंड अँटिना, 1 2 आणि 3. आपण हे का कन्सिडर केलं नाही तर हे ऍज अ होल कंट्रोल सेगमेंट आपण पकडतोय. ठीक आहे, मास्टर आहे म्हणून. So control segment is made up of master control station, 4 monitor station and 3 ground antennas, plus a reserve antenna at cap reversal used primarily for the pre-launch of satellite testing. ठीक आहे, आणि एक रिझर्व्ड आहे तो प्री लॉन्चिंग साठी आपण त्याचा फक्त उपयोग करतो. युज्ड टू अपलिंक डाटा टू सॅटेलाइट. ठीक आहे, म्हणजे डाटा जो सॅटेलाइटला पाठवायचा त्याच्यासाठी याचा उपयोग करतो. मॉनिटर स्टेशन कंटिन्युअसली रिसीव्ह द GPS सॅटेलाइट ट्रान्समिशन. आता हे जे मॉनिटर स्टेशन आहेत, हे जे मॉनिटर स्टेशन आहेत हे 1 2 3 आणि 4, हे जे मॉनिटर स्टेशन तुम्हाला दिसत आहेत, ठीक आहे, हे मॉनिटर स्टेशन जे आहेत, दिस मॉनिटर स्टेशन कंटिन्युअसली रिसीव्ह अ GPS सॅटेलाइट ट्रान्समिशन. GPS सॅटेलाइट जे आहे तिथून जे काही ट्रान्समिशन येतो, जो काही डाटा तुम्हाला येतोय ते कंटिन्युअसली तिथून ट्रान्समिट होतो आणि तिथं रिसीव्ह होतो. ठीक आहे, GPS सॅटेलाइट ट्रान्समिट कंटिन्युअसली रिसीव्ह GPS satellite transmission and relay this information in a real time to the master control in a Colorado. आणि हे ह्या चौघांना एकदा इन्फॉर्मेशन मिळाली सॅटेलाइट थ्रू ह्या चौघांना,
इथं 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 आणि ही इन्फॉर्मेशन मिळाली, ही इन्फॉर्मेशन त्यांनी मेन कंट्रोल स्टेशनला तुम्ही पाठवता. ठीक आहे. आणि मग तो त्याला कोरिलेट करून एका टाइम झोन मध्ये कन्वर्ट करून तो त्याचा फायनलाइज जो तुम्हाला एंड रिझल्ट जो आहे तो देतो. ठीक आहे. सो monitor station continuously receive a GPS satellite transmission and relay this information in the real time to the master control station in Colorado. ठीक आहे. कोलोरॅडोचा जो मास्टर स्टेशन आहे तिकडे ते पाठवतात. The user segment also receives this same transmission. आणि जर आपण युजर सेगमेंट आहे जो इथं दाखवलेला नाही आता, ठीक आहे, जो युजर सेगमेंट आहे म्हणजे आपण जो मोबाईल मध्ये आपण वापरतो त्यांना पण हा डाटा ऍज अ ट्रान्समिशन मिळतो. ठीक आहे. आता जर आपण बघितलं मॉनिटर स्टेशन जे आहेत, हे जे मॉनिटर स्टेशन आहेत 1 2 3 4 4 मॉनिटर स्टेशन आहेत ना आपले, तर मॉनिटर स्टेशन और MCS ऑल्सो नोन ऍज अ कॉन्सोलिडेटेड सॅटेलाइट ऑपरेशन सेंटर. ठीक आहे. ह्याच्यावरून सॅटेलाइटला ऑपरेट करतो आपण. इज लोकेटेड ऍट sorry, monitor station are located at a Stitcher Air Force, Air Force base, then Hawaii, then Kwajalein Atoll, and Diego Garcia, and Ascension Islands. Okay, it is little bit difficult for me to pronounce those names. Please understand. Okay, so these are some 4 names of the monitor stations. Okay, where the monitor stations are located. या 4 ठिकाणी तुमचे monitor station आहेत. These stations are unmanaged. Okay, sorry. This station unmanned the remote sensor that passively collect the new satellite signal data and retransmit it into real time to the MCS for evaluation. ठीक आहे. आता हे जे आहेत मॉनिटर स्टेशन आहेत ते डाटा कलेक्ट करतात आणि तो रिअल टाइम कलेक्ट करून पुन्हा MCS ला इव्हॅल्युएशन साठी पाठवून देतात. ठीक आहे. मॉनिटर स्टेशन बेसिकली फंक्शन ऍज अ व्हेरी प्रिसिस रेडिओ रिसिव्हर. ठीक आहे. आता हे जे मॉनिटर स्टेशन आहेत, हे जे 4 मॉनिटर स्टेशन आहेत, these 4 मॉनिटर स्टेशन 1 2 3 आणि 4. ठीक आहे. हे जे मॉनिटर स्टेशन्स आहेत, दिस मॉनिटर स्टेशन बेसिकली फंक्शन आहे. आता ह्यांचं फंक्शन काय? फंक्शन ऍज अ व्हेरी प्रिसियस रेडिओ रिसिव्हर्स, म्हणजे सिग्नल रिसिव्हर्स आहे. ट्रॅकिंग इच सॅटेलाइट ऍज अ इट कम्स इन टू स्काय व्ह्यू. ठीक आहे. म्हणजे कसं आहे, तो सॅटेलाइट पूर्ण फिरत असतो. ठीक आहे. जेव्हा त्यांच्या स्काय व्ह्यू मध्ये येतो, म्हणजे जेव्हा त्यांच्या व्ह्यू मध्ये येतो तेव्हा ते सॅटेलाइट कडून इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात. ठीक आहे. ग्राउंड अँटिनाज आर रिमोटली कंट्रोल्ड बाय द MCS, आणि ग्राउंड अँटिना जे आहेत ते मॉनिटर स्टेशन कडून कंट्रोल केले जातात. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमचा मास्टर कंट्रोल स्टेशन असतो, तो त्याच्या फॉलोअर म्हणजे त्याच्या खाली कोण आला तर त्याच्या खाली आला मास्टर कंट्रोलच्या खाली आला मॉनिटर स्टेशन, आणि मॉनिटर स्टेशन कोणाला कंट्रोल करतो तर ग्राउंड अँटिनाला कंट्रोल करतो. ठीक आहे. दे आर ऑल्सो लोकेटेड ऍज अ लोकेशन दिलेले आहेत. ठीक आहे. ग्राउंड अँटिनास ट्रान्समिट द डाटा अँड कमांड्स फ्रॉम द मास्टर कंट्रोल स्टेशन टू द GPS सॅटेलाइट. आता हा जो आहे ग्राउंड अँटिना त्यांना कंट्रोल करते हे मॉनिटर स्टेशन. तो ग्राउंड अँटिनाज ट्रान्समिट द डाटा अँड कमांड्स फ्रॉम द मास्टर कंट्रोल स्टेशन टू द GPS सॅटेलाइट. ठीक आहे. म्हणजे यांचं असं वर्किंग चालू आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो मास्टर कंट्रोल स्टेशन आहे, हा या 4 मॉनिटर स्टेशनला हा कनेक्टेड आहे, आणि हे जे 4 मॉनिटर स्टेशन आहे दे आर कनेक्टेड टू द ग्राउंड अँटिना. ठीक आहे. आणि हे तिघं मिळून तुमचा कंट्रोल सेगमेंट बनवतात. ठीक आहे. दिस इज अवर कंट्रोल सेगमेंट. हा जो आहे हा कंट्रोल सेगमेंट कशाचा बनलेला आहे तर मास्टर स्टेशन, मॉनिटर स्टेशन आणि ग्राउंड अँटिना. ठीक आहे. तर ह्या तिघांचा मिळून तुमचा कंट्रोल सेगमेंट बनलेला आहे, प्रायमरी कंट्रोल सेगमेंट बनलेला आहे. ठीक आहे. The master control station uplinks the data to the GPS satellite. The master control segment जे आहे that uplinks the data to the GPS satellite, which includes the
clock correction factor for the each satellite, ठीक आहे, and necessary to ensure that all the satellite are operating at the same precise time known GPS time, ठीक आहे. आता बघा इथं जे आहे तुमचा जीपीएस जो आहे, तुमचा सॅटेलाइट जो आहे तो तुमचा सॅटेलाइट कंटिन्युअसली मूव्ह करत असतो, ठीक आहे. सॅटेलाइट जो आहे तो कंटिन्युअसली मूव्ह करत असतो अराउंड द अर्थ, ठीक आहे. असा सॅटेलाइट इकडून इकडून मूव्ह करतोय, ठीक आहे. मग असं सॅटेलाइट मूव्ह करत असताना काय होतं की तुम्हाला माहितीये भारतामध्ये जो टाइम चालू आहे आणि अमेरिकेमध्ये टाइम चालू आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 10-11 आवरचा फरक आहे. ठीक आहे. इथं जर गेलं तर तुम्ही 5-6 तासाचा फरक आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये जर गेला तर तिथला आणि भारताच्या ह्याच्यात 5.5 आवरचा फरक आहे. ठीक आहे. तर इकडं प्रत्येक ठिकाणी टाईमचा जो फरक आहे तो हा जो यूएस स्पेस म्हणजे हा जो यूएसचा जो मास्टर कंट्रोल स्टेशन आहे, तो त्याला कन्व्हर्ट करतो आणि एका रिअल टाईममध्ये तुम्हाला सगळं देतो. ठीक आहे. म्हणजे काय होतं आता आपण पण जो काही टाइम वापरतो तो इथला ग्रीविच जो आहे इंग्लंडच्या इथला जो ग्रीविच आहे त्याला 0 मानून आपण टाइम कन्सिडर करतो. ठीक आहे. तसं पूर्ण वर्ल्ड जे आहे त्या ग्रीविचला 0 मानून तुमचं टाइम करेक्शन करत असतं. तर त्याचा बेसचा उपयोग करून हा मास्टर स्टेशन हे जे सगळे टाइम जे आहेत त्यांचं एकमेकांशी रिलेशन करून तुम्हाला फायनल डाटा देत असतो. ठीक आहे. So master control station uplink the data to the GPS satellite, which includes the clock correction factor for the each satellite necessary to ensure that all the satellites are operating at the same precise time. Okay. Atmospheric data to help the correct atmospheric data जो आहे तो कशासाठी to help the correct most of the distortion caused by the GPS satellite signaling passing through the in inosphere layer of the atmosphere. ओके, ह्याचं तुम्हाला एवढं काही जास्त बघायची गरज नाही. ठीक आहे. द अल्मॅनिक आता कंट्रोल सेगमेंट मध्ये अजून एक पॉईंट बघायचं झालं तर अल्मॅनिक इज लाईक अ शेड्यूल टायमिंग जीपीएस रिसिव्हर व्हेन वेअर द सॅटेलाइट विल ओव्हरहेड. ठीक आहे. Transmitted continuously by the all satellite at Almanac allows the GPS receiver to choose the best satellite signal to use the determine the position. The Almanac is automatically downloaded from the satellite whenever the receiver is collecting the GPS signal. The Almanac can be also downloaded from the computer base station to achieve the almanac. ठीक आहे. म्हणजे almanac हे काय आहे तर तुमचा जो रिअल टाइम आहे त्याच्याशी कनेक्ट करायसाठी याचा उपयोग होतो. ठीक आहे. आता एवढी सगळी इन्फॉर्मेशन बघितली तुम्हाला ओव्हरऑल फक्त एक जीपीएस वर नोट्स लिहा असं येतं तेव्हा तुम्हाला फक्त एक छोटीशी डायग्राम काढायची. ठीक आहे. ही डायग्राम काढायची त्याच्यामध्ये 3 सेगमेंट जीपीएस चे लिहायचे. फर्स्ट सेगमेंट इज कंट्रोल सेगमेंट, स्पेस सेगमेंट आणि युजर सेगमेंट असे लिहायचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक स्पेस सेगमेंट बद्दल ह्या ज्या 5-6 स्लाइड दाखवल्या त्यातले तुम्हाला 2-3 ओळी लिहिल्या तर मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. मॉनिटर सेशन हे त्याच्यानंतर स्पेस सेगमेंटचं थोडं लिहायचं आणि युजर सेगमेंटचं लिहायचं. ठीक आहे. पण आय एम गिव्हिंग यू द मच मोर इन्फॉर्मेशन. यू कॅन गेट द इन्फॉर्मेशन यू वॉन्ट. ओके. जेवढी तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी तेवढी तुम्ही यातनं घेऊ शकता. ठीक आहे. आय एम जस्ट कव्हरिंग द होल थिंग्स इन अ कंट्रोल सेगमेंट. ठीक आहे. तर कंट्रोल सेगमेंट आपण इथपर्यंत बघितलं. नाव वी विल सी द स्पेस सेगमेंट. ठीक आहे. आता बघा वी आर सीइंग द स्पेस सेगमेंट. ओके. स्पेस सेगमेंट बघा. This is the satellite and you can see the earth is there and satellite is revolving around the earth. Okay. So whatever the information given by the satellite by mapping the earth is comes under the space segment. ठीक आहे. स्पेस मधून जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते आणि दिली जाते that comes under the space segment. Okay. Now we will see the space segment. आता सेकंड सेगमेंट आपण बघतोय. पहिला बघितला आता दुसरा स्पेस सेगमेंट बघतोय. The space segment is an earth earth orbiting constellation of 24 active and 5 spare GPS satellites circling in earth in a 6 orbital planes. आता आपण आधी बघितलं की किती सॅटेलाइट तुम्ही सेंड केले की 24 तुम्हाला सॅटेलाइट लागतात. ठीक आहे. 18 सॅटेलाइट लागत होते पण जे ब्लाइंड कॉर्नर आहे ते कव्हर अप करायसाठी तुम्हाला 24 ऍक्टिव्ह सॅटेलाइट लागत होते. तर 24 आणि पुन्हा आणखीन 5 एक्सपेअर साठी म्हणून सॅटेलाइट सेंड केले असे आपण टोटल 29 सॅटेलाइट पृथ्वीच्या कडेने फिरतायत. ठीक आहे. द स्पेस सेगमेंट इज अ अर्थ ऑर्बिटिंग कॉन्सोलिडेशन constellation of 24 active and 5 spare GPS satellite circling in the earth in a 6 orbital plane. ठीक आहे. 6 ऑर्बिटल प्लेन मध्ये हे 24 प्लस 5 जे स्पिअरचे आहेत असे 29 सॅटेलाइट
6 ऑर्बिटल प्लेन मध्ये पृथ्वीच्या कडेने फिरतायत आणि पृथ्वीला पूर्ण कव्हर अप करतायत. ठीक आहे. इच सॅटेलाइट इज ओरिएंटेड ऍट अन अँगल ऑफ 55 डिग्री टू द इक्वेटर. आता हे जे सॅटेलाइट आहेत ते सगळे जे सॅटेलाइट आहेत दीज आर ओरिएंटेड टू द अँगल ऑफ 55 डिग्री 55 डिग्री इक्वेटरशी हे तिरक्या रेषेमध्ये फिरतायत. ठीक आहे. म्हणजे इक्वेटरला पॅरलल फिरत नाहीत किंवा परपेंडिक्युलर फिरत नाहीत. दीज आर ओरिएंटेड ऍट अँगल ऑफ 55 डिग्री टू द इक्वेटर. ओके. इक्वेटरच्या 55 डिग्री मध्ये हे रिव्हॉल्व करतात. ठीक आहे. द नॉमिनल सर्क्युलर ऑर्बिट इज 20,200 किलोमीटर. ठीक आहे. आता ही जी सर्क्युलर त्यांची फिरण्याची जी सर्कल एकदा जर कम्प्लीट केलं पृथ्वीवरती फिरून तर त्यांचा जो सर्क्युलर ऑर्बिट जो तयार होतो तो ऑलमोस्ट 20,200 किलोमीटरचा आहे. इट इज अबाउट 20,200 किलोमीटर. ओके. and if you convert it in a nautical mile that is 10,900 nautical miles. ठीक आहे. अल्टिट्यूड 20,200 किलोमीटर ह्याची ऑर्बिट आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. each satellite completes one earth orbit by every 12 hours. आता प्रत्येक जो सॅटेलाइट आहे प्रत्येक जो सॅटेलाइट जो पृथ्वीच्या भोवती फिरतोय that each satellite completes the one earth orbit every 12 hours. ठीक आहे. दॅट इज 2 ऑर्बिट्स इन एव्हरी 24 hours. म्हणजे 24 तासामध्ये हा सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती 2 वेळा फिरतो. ठीक आहे. म्हणजे 12 तासाला एक त्याची पूर्ण रिव्होल्यूशन होते ह्या सॅटेलाइटची. सो each satellite completes one earth orbit every 12 hours. ठीक आहे. प्रत्येक 12ला एका पृथ्वीवरती त्याची प्रदक्षिणा कंप्लीट होते. दॅट इज 2 ऑर्बिट्स फॉर एव्हरी 24 hours. That's an orbital speed of about 1.8 million माइल्स पर सेकंड. म्हणजे जर तुम्ही ह्याचा ऑर्बिटल स्पीड जर बघितला ह्या सॅटेलाइटचा दॅट इज अबाउट 1.8 माइल्स पर सेकंड. म्हणजे एका सेकंदाला हे जवळजवळ 1.8 मैल डिस्टन्स कव्हर करतं. यू कॅन सी द हाऊ ह्यूज स्पीड इट इज हॅव्हिंग. ठीक आहे. सो दॅट द ऑर्बिटल स्पीड ऑफ दिस सॅटेलाइट इज 1.8 माइल्स पर सेकंड. ठीक आहे. अँड इच सॅटेलाइट ट्रॅव्हल्स फ्रॉम हॉरिझॉन टू द हॉरिझॉन अबाउट 2 hours. म्हणजे एका हॉरिझॉन पासून दुसऱ्या हॉरिझॉन पर्यंत जायला ह्याला जवळजवळ 2 तास लागतात. ठीक आहे. म्हणजे एका हॉरिझॉन पासून दुसऱ्या हॉरिझॉन पर्यंत जायला याला ऑलमोस्ट 2 hours लागतात. ठीक आहे. आता बघा स्पेस सेगमेंट मध्ये आपल्याला अजून बघायचंय. इच सॅटेलाइट हॅज डिझाईन लाईफ ऑफ अप्रॉक्सिमेटली 10 years. आता प्रत्येक जो सॅटेलाइट आहे तो आज तुम्ही लॉन्च केला तर आजपासून तो 10 वर्ष त्याला जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन पाठवण्यासाठी पाठवला आहे तो कंटिन्युअसली देत राहील अशा पद्धतीने डिझाईन केलं आहे. ओके. सो इच सॅटेलाइट हॅज अ डिझाईन लाईफ ऑफ अप्रॉक्सिमेटली 10 years. इट इज हॅव्हिंग वेट अबाउट 200 pounds 2000 pounds सॉरी. याला जे वजन आहे प्रत्येक सॅटेलाइटचं इट इज हॅव्हिंग वेट अबाउट 2000 pounds अँड अप्रॉक्सिमेटली 17 feet अक्रॉस विथ इट सोलार पॅनल एक्सटेंडेड. आणि ह्याचे जे सोलार पॅनल्स आहेत ते ऑलमोस्ट 17 फूट असे बाहेर. म्हणजे सॅटेलाइट जर तुम्ही बघितलं तर त्याला सोलार पॅनल असते कारण सॅटेलाइट हा पूर्णपणे सोलार एनर्जीवर वर्क करतो. तर ह्याचे जे पॅनल आहेत एक्सटेंडेड दीज आर 17 feet अक्रॉस द solar panels are extended to this satellite. Older satellite आणि जर older satellite बघितले जुने ब्लॉक 2 आणि ब्लॉक 2A चे still functioning are equipped with a 2 cesium and 2 radium atomic clocks. ठीक आहे. ह्याला जे atomic clock आहे ते रिबिडियम आणि सीसियम क्लॉक्स आहेत. आणि जे नवीन सॅटेलाइट आहेत दीज आर इक्विप्ड विथ रिबिडियम ॲटॉमिक क्लॉक्स. म्हणजे जसं जसं तुमची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जाईल तसं तसं तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे क्लॉक त्यात बसवलेत. वेगळं काही नाही. ठीक आहे. ऑल द सॅटेलाइट्स ऑल्सो कंटेन द 3 निकेल कॅडमियम बॅटरीज फॉर द बॅकअप पॉवर व्हेन सॅटेलाइट इज इन अर्थ इलिप्स बट आउट ऑफ द सन व्ह्यू. म्हणजे तुमची सॅटेलाइट जेव्हा फिरत असतो तेव्हा जर अंधाराच्या भागात जर गेली तेव्हा तुम्हाला सोलर एनर्जी मिळणार नाही. ठीक आहे. तर तेव्हा पण ते फंक्शनिंग राहिलं पाहिजे. तर ते फंक्शनिंग राहण्यासाठी प्रत्येक सॅटेलाइटला 3 निकेल कॅडमियमच्या बॅटरीचा बॅकअप पण प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. आणि ह्या ज्या बॅटरी आहेत त्या जेव्हा सूर्याच्या प्रकाश येतात तेव्हा पुन्हा त्या आपोआप चार्ज होतात. ठीक आहे.
Just a minute. I'm trying to find one website. I think the screen might be visible to you. I was searching for the site. Okay, you may say, you may see this. ओके म्हणजे सॅटेलाइट व्ह्यू मधून तुम्ही कसं बघू शकता. ठीक आहे. दीज आर द सम ऑफ द व्हिडिओज फ्रॉम द नासा वेबसाईट. These are very high definition, that's why it is getting difficult to load. Okay, you can see here. Okay, you can see the ISS HD Earth viewing experience. Okay, is screen is visible to you? Yes, sir. You Yes, can sir. see the 731 people are watching. It is a live photograph or live video. You can see the satellite. You can see the panels of this satellite. Okay, from the satellite you can see this is capturing the Earth view. Okay, this is capturing the Earth. हे Earthला ते capture करतात आणि internally it collects the information and give to the receivers. Okay, you can see this is the ISS HD Earth viewing experience. Okay, almost 733 people are live watching this particular. म्हणजे आता सध्या पृथ्वीला ते सॅटेलाइट पाहतंय आणि वी आर लुकिंग दॅट. ओके, लाईक दिस वे द ट्रॅकिंग ऑफ द होल अर्थ इज डन.
by the 24 satellite. Okay, and there are 5 more reserved satellite that helps to the sending the information. Okay, I'm trying to start another video. You can see this is the satellite. Okay, this is the satellite. असे वेगवेगळे सॅटेलाइट आहेत. प्रत्येक सॅटेलाइट वरून पृथ्वी कशी दिसते. I will share your website. Okay, you can go and see the viewing experience through the various satellites. Okay. What I am trying to show you that how the satellites work. Okay, around the Earth. Okay, you can get the whole information on a NASA website. You get the incredible images or video of our Earth. Okay, it is having some network issue. That's why it is not streaming. But it is a high definition. That's why also it might be getting stuck in between. हे जे images आहेत, these are a very high definition video. So that's why maybe it is getting stuck in between. Okay. You can see it is of about 253 MB. 253 MB. Okay, we will download it afterwards. In next lecture, I will try to download and show you. Okay, I have cancelled this one. Okay, so you can visit the NASA website and you can get the information. Okay, it's getting hang. Okay, so as our session might get end, you just rejoin it. We will resume the lecture. Okay, आपण lecture resume करूया. When it get ends, you just rejoin it. We will resume the rest of the things. Okay, I tried to show you something, but due to the some internet issue, it is not possible to show. Okay, this is also the live streaming. Okay, this is the streaming inside the space station. Space station च्या आतला हा तुम्हाला दिसते live streaming. Okay, हा जो स्पेस स्टेशन आहे त्याच्या आतलं हे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे. ठीक आहे, यू कॅन सी हिअर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ऑन अपस्ट्रीम.